नमस्कार, मैं खुशी, स्वागत है आपका HT न्यूज इंडिया में। आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर। हिंगणघाट नजीक कोल्ही शिवारात बेकायदेशीर गोडाऊन उभारणी, ना परवानगी ना नोंद तरी प्रशासन मौन। हिंगणघाट शहरालगत असलेल्या कोल्ही बोरगाव शिवारात परवानग्यांशिवाय मोठ्या प्रमाणात गोदामांची उभारणी झाल्याचा प्रकार समोर आलाय। हे गोडाऊन नागपूर महामार्गालगत असून एक नव्हे तर थेट 3 वेगवेगळ्या सर्वे नंबरवर बांधण्यात आले आहेत। विशेष म्हणजे या गोडाऊनच्या बांधकामासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेतलेली नाही। या प्रकरणातील सर्व मालक राठी कुटुंबातील सदस्य आहेत। सर्वे क्रमांक 102 1.65 चौरस मीटर, योगिता गोविंद राठी व पद्मा गोपालदास राठी सर्वे क्रमांक 101 1.14 चौरस मीटर, नितीन गोपालदास राठी सर्वे क्रमांक 99/2 1.27 चौरस मीटर, गोपालदास धनराज राठी सर्वे क्रमांक 99/3 1.27 चौरस मीटर, गोविंद गोपालदास राठी या मालमत्तावरील 7/12 उतार्यावर आकृषक बदलाची कोणतीही नोंद नाही। तसेच उपविभागीय अधिकारी, नगररचना विभाग अथवा ग्रामपंचायतीकडून कोणतीही बांधकाम परवानगी मिळालेली नाही। म्हणजेच ही संपूर्ण बांधकामे बेकायदेशीर पद्धतीने उभारण्यात आली आहेत। राठी कुटुंब हे हिंगणघाटसह नांदगाव, वणी व इतर भागात जिनिंग, ऑइल मिल, कॉटन कंपनी यासारख्या विविध उद्योगात सक्रिय आहेत। काही वर्षांपूर्वी हिंगणघाटामधील प्रसिद्ध मोहता कंपनीची मिलही त्यांनी विकत घेतली होती। त्यांच्या व्यवसायाचा विस्तार राज्यभर वाढलेला असला तरी त्याच वेळी नियमबाह्य गोष्टींचे सावटही समोर येते आहे। एवढे मोठे बांधकाम चालू असताना स्थानिक प्रशासन, महसूल खाते, ग्रामपंचायत, नगररचना विभाग यांनी त्याकडे दुर्लक्ष का केले? अशी बांधकामे परवानगीशिवाय उभी राहत असतील तर मग सामान्य शेतकऱ्याला, बांधकाम व्यावसायिकांना नियम पाळण्याची सक्ती का? या बेकायदेशीर गोडाऊनमुळे शासनाचा महसूल बुडाल्याची शक्यता वर्तवली जाते। एकीकडे हिशोबात 1 रुपयाची चूक न करणारे उद्योजक, दुसरीकडे शासकीय नियम झुगारून बांधकाम करणारे तेच उद्योजक। हाच कायदा का? प्रश्न अनुत्तरित आहेत। उत्तरदायित्व कुणाचं? या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? गोडाऊन मालकांवर दंडात्मक कार्यवाही केली जाईल का? की हे प्रकरणही काही काळाने दबून जाईल? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाकडे आहेत, पण ती देण्याची जबाबदारी जनतेने आता विचारून घ्यायला हवी। HT न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बख्श। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।